होते मात्र काही आमदार जे आहेत ते तुम्ही आमदार ज्या गेटने येतात त्या गेटमधून आपली लोक आणत होते। कालचा प्रकार सुद्धा तसंच होता आणि त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा आहेत। मला माहित नाही आमदार असे माणसं आणत होते की नव्हते ते, कारण अशा प्रकारचं गैरवर्तन मी अजिबात केलेलं नाही। माझ्या ते शिस्तीमध्ये बसत नाही। माझा जो मुंबईचा पीए होता त्या पीएकडे कार्ड नव्हतं, कार्ड एकच मिळतं, 2 कार्ड आयडेंटिटी कार्ड मिळावी, पगार नव्हे असा मी आग्रह सातत्याने धरला। का तर एक पीए आमचा गावाला राहतो कमीत कमी, आणि एक पीए मंत्रालयातलं आणि विधान भवनातलं काम करणारा बरोबर असतो, आणि म्हणून त्याला एंट्री कार्ड द्यावं पण तेही मिळत नव्हतं। म्हणून अधिवेशन काळामध्ये मी माझा बरोबर असलेला 25 वर्षाचा पीए जवळजवळ त्याचा मी अधिवेशनाचा पास काढायचो आणि मी त्याला बरोबर घेऊन यायचो। या व्यतिरिक्त मी कधीही कोणाला आतमध्ये आणलेलं नाही, कोणालाही आणलेलं नाही। कालच मी माननीय आमच्या अध्यक्ष महोदयांना गेटवर भेटलो, तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी जातोय, त्यांना इथपर्यंत सोडायला आलो। का तर माझी पत्नी आणि माझ्या सुनबाई या गाडीमध्ये बसलेल्या आहेत। ते म्हणाले तुम्ही त्यांना कधी अधिवेशनाला घेऊन आलात का? मी म्हटलं पास मिळालं तर घेऊन येईल। म्हणजे आम्ही आमची घरची माणसं सुद्धा गेटमधून आत आणलेली नाहीत। त्यामुळं आमदार जर अशा पद्धतीनं गेटमधून जर पासाशिवाय जर माणसं आणत असतील तर हे गंभीर आहे। त्याच्या व्यतिरिक्त मी आज विशेष तुम्हाला कल्पना देतो, आरोप करत नाही, आरोपच करला पाहिजे, परंतु काल फारच गरमागरम झाली आहे। काही पक्षाचे लोक छातीवर चिन्ह लावून या जनतेला नक्की काय मिळालं याचा शोध जनतेने घ्यावा। आमचं म्हणणं काही मिळालं नाही, म्हणून काल आम्ही भोपळा, या सरकारकडून जनतेला भोपळा मिळाला असं आम्ही काल प्रतिकात्मक आंदोलन केलं। आमच्या दृष्टीनं या अधिवेशनातून जनतेला भोपळाच मिळालाय, बाकी काही मिळालेलं नाही। गाजरच मिळालेलं आश्वासनानंतर बाकी काही मिळालं नाही, परंतु त्याच्यावर काय मिळालं याचा विचार जनतेनं करावा। धन्यवाद। हे घडणारच होतं। विधान भवनाच्या लॉबीतल्या राड्यानंतर भास्कर जाधव यांची ही प्रतिक्रिया। काल थोडक्यावर भागलं